दृश्य आपण पाहतोय। सध्या श्रॉफ बिल्डिंगच्या इकडे हे सगळे गणपती बाप्पा हळूहळू पुढे येत आहेत आणि श्रॉफ बिल्डिंगच्या इथे गणपती बाप्पांना निरोप दिला जात असताना त्यांच्यावरती पुष्पवृष्टी सुद्धा केली जात असते। त्यांना पुष्पहार सुद्धा काही ठिकाणी अर्पण केला जात असतो आणि हे गणपती बाप्पा हळूहळू गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ होत असतात। प्रत्येक गणपती बाप्पांचा विसर्जनाचा मार्ग हा ठरलेला असतो। लालबागच्या राजाचा विसर्जनाचा मार्ग सुद्धा ठरलेला आहे, मात्र बऱ्यापैकी एक गोल फेरा घेऊन लालबागचा राजा हा उद्या सकाळपर्यंत गिरगाव चौपाटीवरती पोहोचेल। तेजुकायाच्या गणपतीची ही विसर्जनाची मिरवणूक सुद्धा आता सुरू झालेली आहे। असंख्य मुंबईकर आणि त्याच पद्धतीने देशभरातून आलेले भाविक या विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये सहभागी होत असतात। हा गणेशोत्सवाचा सोहळा पाहण्यासाठी, टिपून घेण्यासाठी मोठ्या संख्येने उंचावलेले हे हात आपण पाहतोय। वेगवेगळ्या रूपांमधल्या या मूर्ती बघण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून हा सोहळा अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने झालेली ही गर्दी। तर श्रॉफ बिल्डिंगच्या जवळची ही दृश्य आपण बघतोय। सैन्याचं हे विमान या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी पुष्पवृष्टी केली जाते लाडक्या बाप्पाला निरोप देत असताना। श्रॉफ बिल्डिंगच्या जवळची लालबागच्या परिसरातली ही दृश्य आपण बघतोय। गणपती बाप्पाला निरोप देत असताना ही पुष्पवृष्टी होईल आणि त्यानंतर हळूहळू हे गणपती बाप्पा पुढच्या दिशेने मार्गस्थ होतील। तर ही थेट दृश्य आपण बघतोय, गणपती बाप्पांवरती पुष्पवृष्टी केली जातानाची ही दृश्य आहेत श्रॉफ बिल्डिंगच्या इथे। आणि जसे जसे सगळ्याच मंडळांचे मोठमोठे गणपती बाप्पा जसे इथे येतात तशी प्रत्येक वेळेला ही पुष्पवृष्टी केली जाते आणि त्यानंतर हे गणपती बाप्पा पुढच्या दिशेने मार्गस्थ होत असतात। अगदी उद्यापर्यंत मुंबईतल्या या मिरवणुका चालतील। केवळ मुंबई पुण्यातच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आज या सगळ्या गणपती बाप्पांना 10 दिवसांच्या पाहुणचाराच्या नंतर निरोप दिला जाणार आहे। तर मुंबईमध्ये पावसाची बरसात एकीकडे होतीये, मात्र दुसरीकडे जनसागर सुद्धा तितकाच लोटलेला आपण बघतोय। जसे आदेश बांदेकर जे अभिनेते आहेत ते आपल्याशी संवाद साधत होते एबीपी माझा सोबत, त्यांनी असं म्हटलंय की लहानपणी मला माझे वडील या सगळ्या मिरवणुका आणि विसर्जनामधच्या सोहळे बघण्यासाठी घेऊन यायचे, आता मी माझ्या मुलाला घेऊन आलोय। त्यामुळे वर्षानुवर्ष सुरू असणारा हा गणेशोत्सव आणि पारंपरिक पद्धतीने काही ठिकाणी हा गणेशोत्सव साजरा